हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत आयोनिक इक्विलिब्रियाचे मोस्ट इम्पॉर्टंट 25 क्वेश्चन्स. तर चला तर सुरुवात करूया मोस्ट इम्पॉर्टंट 25 क्वेश्चन्सला, जे थेरी बेसिस आहेत आयोनिक इक्विलिब्रिया चॅप्टर्स वरती. सो विदाउट वेस्टिंग अ टॉपिक आपण एमसीक्यू कडे जाऊया. हिअर इज अवर फर्स्ट एमसीक्यू इज ऑन युअर स्क्रीन. Which one of the following species cannot act as a both Bronsted acid and a base? Students, Bronsted acid and a base दोघं म्हणून ऍक्ट नाही झाली पाहिजे. मग कुठली स्पेसिस आहे यामध्ये? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. व्हाय? तर बघा, ब्रॉन्स्टेड ऍसिड कोणाला म्हणतात? तर ब्रॉन्स्टेड ऍसिड म्हणजे तो की जो प्रोटॉन डोनेट करत असतो. ओके. आणि ब्रॉन्स्टेड बेस कोणाला म्हणतात? की जो प्रोटॉन एक्सेप्ट करत असतो. स्टुडंट्स, NH2 ही अशी स्पेसिस आहे, इट कॅन एक्सेप्ट अ प्रोटॉन. ही प्रोटॉनला एक्सेप्ट तर करू शकते, बट ही प्रोटॉनला डोनेट करू शकत नाही. दॅट्स वाय इट कॅन ऍक्ट ॲज अ ओनली बेस. ती फक्त प्रोटॉनला एक्सेप्ट करू शकते, प्रोटॉनला डोनेट करू शकत नाही. दॅट्स वाय ऑप्शन डी इज द करेक्ट वन. बाकी ज्या स्पेसिस आहेत त्या एम्फोटेरिक आहेत. एम्फोटेरिक म्हणजे काय? तर ह्या स्पेसिस प्रोटॉन एक्सेप्ट पण करू शकतात आणि प्रोटॉन डोनेट पण करू शकतात. लाईक H2O. H2O ने एक प्रोटॉन दिला तर उरतो OH मायनस, आणि एक प्रोटॉन घेतला तर बनतो H3O प्लस. सिमिलर टू दॅट, याच्यातून एक प्रोटॉन मायनस पण होऊ शकतो, एक प्रोटॉन प्लस होऊन कार्बोनिक ऍसिड म्हणजे H2CO3 पण बनवू शकतो. हा तर H2SO4 आहे. प्रोटॉन देऊ पण शकतो आणि प्रोटॉन घेऊ पण शकतो बाळांनो. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. The compound whose 0.1 molar solution is basic. Obviously students, ज्याचं सोल्युशन बेसिक आहे असं जर विचारलंय तुम्हाला तर समजून घ्यायचं त्याच्याकडे स्ट्रॉंग बेस असला पाहिजे. ज्याच्याकडे स्ट्रॉंग बेस त्याचं सोल्युशन बेसिक. सो बेसिक सोल्युशन साठी दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक तर तुमचा बेस स्ट्रॉंग असला पाहिजे, आणि दुसरं गोष्ट त्याच्यासोबत कॉम्बिनेशन असलं पाहिजे वीक ऍसिडचं. तर मिळालेला सॉल्ट तुम्हाला बेसिक असतो. मग फॉर एक्झाम्पल अमोनियम ऍसिटेट. अमोनियम ऍसिटेटचा फॉर्म्युला CH3COONH4. सो हा कशाचा बनलेला आहे बाळांनो? एक तर ऍसिटिक ऍसिड दॅट इज CH3COOH, आणि दुसरा अमोनियम हायड्रॉक्साइड NH4OH. आता अमोनियम हायड्रॉक्साइड वीक बेस आहे, ऍसिटिक ऍसिड वीक ऍसिड आहे. सो ऑब्विसली याचा पीएच नक्कीच हायेस्ट नसू शकतो, कारण की बेस वीक आहे इथे बाळांनो. अमोनियम क्लोराइड दॅट इज NH4Cl. NH4Cl कशाचा बनलेला आहे? तर NH4OH आणि HCl. ऑब्विसली आता इथे बघा तुम्ही, NH4OH हा वीक बेस आहे आणि HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्टुडंट्स, ऍसिड स्ट्रॉंग याचा अर्थ याचा पीएच हा ऍसिडिक असेल, म्हणजे लेस दॅन 7 असेल. नेक्स्ट आहे अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेट दॅट इज NH4 2 टाइम्स SO4. हा कशाचा बनलेला आहे? तर हा बनलाय NH4OH प्लस H2SO4. परत याच्यामध्ये जे वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड आलेला आहे. स्ट्रॉंग ऍसिड याचा अर्थ याचा पीएच पण काय झाला? लेस दॅन 7, दॅट इज ऍसिडिक झाला. लास्ट आहे बाळांनो सोडियम ऍसिटेट. सोडियम ऍसिटेट दॅट इज CH3COONA. ओके. हा कशाचा बनलेला आहे? तर ऍसिटिक ऍसिड दॅट इज CH3COOH प्लस NaOH. आता तुम्ही याला जर व्यवस्थित बघितलं, NaOH आणि ऍसिटिक ऍसिड, दिस इज अ वीक ऍसिड अँड दिस इज अ स्ट्रॉंग बेस. आता याच्यात बेस स्ट्रॉंग आहे म्हणून याचा पीएच कसा असेल बाळांनो? बेसिक असेल. सो पीएच बेसिक आहे याचा अर्थ 7 पेक्षा ग्रेटर आहे. दॅट्स वाय सोडियम ऍसिटेटचा पीएच तुम्हाला हायर बघायला मिळेल. कधी पण लक्षात ठेवा, जो ऍसिडिक सॉल्ट आहे त्याचा पीएच सगळ्यात कमी, त्यानंतर येणार बाळांनो न्यूट्रल वाला, आणि त्यानंतर येणार बेसिक वाला. ओके. कसा ओळखायचा? ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग जी क्वांटिटी असेल तो असणार, दोघं स्ट्रॉंग असेल तर न्यूट्रल. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पीएच ऑफ ब्लड इज. ब्लडचा पीएच किती असतो? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. द ब्लड पीएच इज बिटवीन 7 to 8. 7 to 8 म्हणण्यापेक्षा 7.32 to 7.5 च्या आसपास तो असतो बाळांनो. बट द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. द पीएच ऑफ Here is our next question. The pH of normal rain water is. किती असेल बाळांनो? तर लक्षात ठेवायचं, नॉर्मल रेन वॉटर हे ऍसिडिक असतं. ओके.
सो याचा जो पीएच असतो तो ऑलवेज लेस दॅन 7 असतो. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, 5.6 is the correct one. Here is your next question. Aqueous solution of which of the following compound is the best conductor of electric current? Students, बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिक करंट कोण असतं की जे सोल्युशन आयन्स प्रोड्यूस करत असतं आणि खूप सारे आयन्स प्रोड्यूस करतात. सो आयन्स कोण फास्ट प्रोड्यूस करतो तर जो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोण आहे याच्यामध्ये तो आयडेंटिफाय करायचा आहे. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, हायड्रोक्लोरिक ऍसिड विच इज अ स्ट्रॉंग ऍसिड. हे स्ट्रॉंग ऍसिड आहे अँड विच इज ऑल्सो अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे होतं काय, हा कंप्लीट डिसोसिएट होतो आणि कंप्लीट डिसोसिएट झाल्यामुळे खूप सारे आयन्स तो प्रोड्यूस करत असतो. ओके, सो स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसचे खूप सारे एक्झाम्पल्स तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहे आयोनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेस या टॉपिक मध्ये. सो तिथे तुम्ही ओळखू शकता. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. विच हॅज द हायेस्ट पीएच? कोणाचा पीएच हायेस्ट असेल रे बाळांनो? खूप भारी क्वेश्चन आहे, लक्ष द्यायचं व्यवस्थित. सो हा दिलेला आहे पोटॅशियम ऍसिटेट. पोटॅशियम ऍसिटेट कशाचा बनलेला आहे? CH3COH ऍसिटिक ऍसिड प्लस KOH. सर याच्यामध्ये तर स्ट्रॉंग बेस आहे KOH आणि वीक ऍसिड आहे. ऑब्विसली याचा जो पीएच असेल तो बेसिक असेल, म्हणजे पीएच ग्रेटर असू शकतो, ग्रेटर दॅन 7 असणार आहे. नेक्स्ट सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट इज अ मिक्सचर ऑफ कार्बोनिक ऍसिड that is H2CO3, weak acid plus 2 moles of NaOH. 2 moles of NaOH. ऑब्विसली आता हा जो बेस आहे NaOH हा देखील स्ट्रॉंग बेस आहे, म्हणजे याचा देखील सोल्युशन बेसिक असेल विच इज अ पीएच ग्रेटर दॅन 7 असेल. नेक्स्ट आहे अमोनियम क्लोराइड. अमोनियम क्लोराइड कशाचा बनलेला आहे तर अमोनियम हायड्रॉक्साइड प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड. हा तर वीक बेस आहे आणि दिस इज अ स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये वीक बेस असेल बाळांनो तर सोल्युशन हे ऍसिडिक बनतं. तर ऍसिडिक सोल्युशन याचा अर्थ पीएच इज लेस दॅन 7 असेल. आणि सोडियम नायट्रेट दॅट इज पीएच असेल याचा NaOH प्लस HNO3. आता याची गंमत कशी आहे तर NaOH स्ट्रॉंग बेस आहे पण त्याच्या कंपॅरिझन मध्ये HNO3 देखील स्ट्रॉंग ऍसिड आहे. सो दोघी गोष्टी स्ट्रॉंग स्ट्रॉंग आल्या तर याचा अर्थ याचा पीएच नियरली इक्वल टू 7 असतो. ओके, मग आपल्याला हायेस्ट पीएच विचारलाय म्हणजे पीएच हा 7 पेक्षा ग्रेटर असला पाहिजे. सो एक तर ऑप्शन ए असेल किंवा ऑप्शन बी असेल. तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. वाय ऑप्शन बी इज द करेक्ट वन? बघा बाळांनो, इथे OH एकच टाइम रिलीज होतोय, इथे OH चे 2 मोल्स रिलीज होत आहेत. दॅट्स वाय याचा पीएच नक्कीच ग्रेटर असेल. याच्यात OH चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि जेवढं जास्त OH चं कॉन्सन्ट्रेशन तेवढा जास्त पीएच, म्हणजे तेवढंच बेसिक ते सोल्युशन असतं. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन असेल त्या केसमध्ये. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. In the reaction HCN plus H2O it gives H3O plus Cn minus. The conjugate acid base pair is. ऍसिड बेस पेयर म्हणजे इकडे ऍसिड पाहिजे इकडे बेस झाला पाहिजे. कॉन्जुगेट ऍसिड बेस. सो स्टुडंट्स इथे आहे हा ऍसिड. या ऍसिडने एक हायड्रोजन डोनेट केल्यानंतर जो उरला तो बेस दॅट इज कॉल्ड अ Cn मायनस. मग हा झाला बेस. सो ही झाली बाळांनो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर कशी ओळखायची लक्ष द्या. माझ्याकडे समजा H2O आहे आणि या H2O ने समजा एक हायड्रोजन डोनेट केला. ओके, सो H2O हायड्रोजन डोनेट करतोय म्हणून तो ऍसिड, त्याने हायड्रोजन लॉस केला तर काय उरला OH मायनस. तर जो OH मायनस उरला दॅट इज कॉल्ड अ बेस. त्याला त्याचा कॉन्जुगेट बेस म्हटलं जातं. किंवा H2O चंच एक्झाम्पल घेऊया आपण, तो एम्फोटेरिक आहे, त्याने समजा एक H प्लस ऍक्सेप्ट केला. जर H2O H प्लस ऍक्सेप्ट करतो याचा अर्थ तो काय झाला बेस. आणि बेसने H प्लस ऍक्सेप्ट केला त्याच्यापासून बनला H3O प्लस. तर हा काय म्हणून काम करेल बाळांनो ऍसिड. दिस इज नथिंग बट अ कॉन्जुगेट ऍसिड. सो रिमेंबर दिस वन. ऍसिड असेल त्याने प्रोटॉन डोनेट केला कॉन्जुगेट बेस बनतो. बेस असेल त्याने प्रोटॉन ऍक्सेप्ट केला कॉन्जुगेट ऍसिड बनत असतो. ओके, आणि ही थेरी आपल्याला लागू पडते दॅट इज लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थेरीसाठी. लॉरी अँड ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थेरीसाठी ही लागू पडत असते. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे HCN आणि Cn मायनस. That is option D, HCN and Cn minus. Here is your next question. Conjugate base of a strong acid is. Always remember, जर माझ्याकडे एखादं स्ट्रॉंग ऍसिड आहे HCl आणि त्याने जर H प्लस डोनेट केला, ओके, आणि उरला काय मग Cl मायनस, तर हा जर ऍसिड होता बाळांनो, हा जर स्ट्रॉंग ऍसिड होता तर याच्यापासून बनलेला जो कॉन्जुगेट बेस आहे
हा कॉन्जुगेट बेस नेहमी वीकच असेल. सो स्ट्रॉंग ऍसिडचा कॉन्जुगेट बेस वीक असतो, वीक ऍसिडचा कॉन्जुगेट बेस हा स्ट्रॉंग असतो. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे ऑप्शन ए, दॅट इज वीक बेस. समजा माझ्याकडे एक स्ट्रॉंग बेस आहे NaOH. दिस इज अ स्ट्रॉंग बेस. काय हा स्ट्रॉंग बेस आहे, बरोबर. हा स्ट्रॉंग बेस आहे. आता अकॉर्डिंग टू द स्ट्रॉंग, हा ऍक्च्युली लॉरी ब्रॉन्स्टेड मध्ये नाही आहे, त्यामुळे आपण याला नाही घेऊ शकत. समजा आपण अमोनिया घेऊ बाळांनो, अमोनिया NH3. ओके, अमोनिया. अमोनियाने समजा एक प्रोटॉन ऍक्सेप्ट केला तर याच्यापासून बनला NH4+. जर बच्चा पार्टी अमोनिया जर स्ट्रॉंग बेस असेल तर हा वीक ऍसिड असेल, हा जर वीक बेस असेल तर हा स्ट्रॉंग ऍसिड असेल. ओके, सो अशा वेळेने पेरिंग तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. जर दिलेला ऍसिड स्ट्रॉंग असेल तर त्याच्यापासून बनलेला कॉन्जुगेट बेस हा नेहमी वीक असतो, लक्षात ठेवायचं. जर दिलेला ऍसिड वीक असेल तर त्याच्यापासून बनलेला बेस हा स्ट्रॉंग असेल. सो हिअर इज युअर करेक्ट आन्सर ऑप्शन ए. मी इथे लिहून देतो तुम्हाला. स्ट्रॉंग ऍसिड आहे बाळांनो तर त्याचा कॉन्जुगेट बेस हा नेहमी वीक असतो. ओके, जर वीक ऍसिड असेल तर त्याचा कॉन्जुगेट बेस हा नेहमी स्ट्रॉंग असतो. सिमिलरला हीच कन्सेप्ट बेसला पण लागू पडते. जर बेस स्ट्रॉंग तर त्याचा कॉन्जुगेट ऍसिड वीक असेल. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लेविस ऍसिड? कोण आहे रे बाळांनो लेविस ऍसिड? लेविस ऍसिड कशाला म्हणायचं? जो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करत असतो, आणि इलेक्ट्रॉन पेअर तोच ऍक्सेप्ट करतो ज्याच्याकडे इनकम्प्लीट ऑक्टेट असतं. इनकम्प्लीट ऑक्टेट असतं. आता बघा याच्यामध्ये कोणाचं इनकम्प्लीट ऑक्टेट आहे तर ऑप्शन सी AlCl3. AlCl3 कडे बाळांनो फक्त 6च इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा ह्या बॉन्ड मधले 2, या बॉन्ड मधले 2 आणि या बॉन्ड मधले 2. सो याच्याकडे टोटल फक्त 6च इलेक्ट्रॉन आहे. त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी अजून 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो काय करणार? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार, आणि जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्याला आपण लेविस ऍसिड म्हणतो असतो. सो ऑप्शन सी इज द करेक्ट वन. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द स्पेसिस विच इज नॉट अ ब्रॉन्स्टेड ऍसिड बट अ लेविस ऍसिड. ब्रॉन्स्टेड ऍसिड नाहीये बट लेविस ऍसिड आहे. मग ब्रॉन्स्टेड ऍसिड कोण? तर ब्रॉन्स्टेड ऍसिड तो की जो प्रोटॉनला डोनेट करतो. ओके, आणि लेविस ऍसिड कोण? की जो इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतो. तर ऑब्विसली बाळांनो याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. ऑप्शन ए का करेक्ट आहे? सर BF3 आहे, आणि BF3 मध्ये बोरॉन कडे फक्त इनकम्प्लीट ऑक्टेट आहे, 6च इलेक्ट्रॉन आहे. जसं अल्युमिनियम मध्ये बघितलं 6च इलेक्ट्रॉन आहे. सो याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. सो हा 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार, लेविस ऍसिड सारखा ऍक्ट होईल. पण याच्याकडे H+ पण नाही, त्यामुळे हा हायड्रोजन डोनेट करणार नाही, म्हणून हा ब्रॉन्स्टेड ऍसिड येणार नाही. So option A is the correct one. It's not a Bronsted acid, but it's a Lewis acid. हा Lewis acid आहे. Here is your next question. For a sparingly soluble salt APBQ, the relationship between the solubility product LS and solubility S. But solubility and solubility product मधलं रिलेशन विचारलंय for a salt APBQ. बघा बाळांनो APBQ साठी तुम्ही कसं रिलेशन लिहू शकतात? तर फर्स्ट ऑफ ऑल सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP ने दाखवतात, आणि सोल्युबिलिटी याच्यातलं रिलेशन काय असतं? तर रिलेशन असतं x⁻x, y⁻y, s⁻x+y असं रिलेशन असतं. आता हे रिलेशन आपण या सॉल्ट साठी लावू आणि काय आन्सर येतं बघूया. आपल्याकडे सॉल्ट आहे APBQ. APBQ ला जर डिसोसिएट केलं तर तुम्हाला मिळेल P मोल्स ऑफ A प्लस Q मोल्स ऑफ B मायनस. यामध्ये बाळांनो x हा पहिल्या कटायनचा नंबर ऑफ मोल्स असतो, दिस इज अन x, आणि हा जो अनायनचे नंबर ऑफ मोल्स आहे दिस इज कॉल्ड अ y. आता x आणि y ची किंमत तुम्हाला कळाली, x इज P, y इज Q. पुट इट हिअर इन द गिवन इक्वेशन. व्हॉट इज द फॉर्म्युला? काय येतो बघा. KSP इज इक्वल टू x च्या जागेवर टाकायचा आहे P, दॅट इज P⁻P. y च्या जागेवर टाकायचा आहे Q, दॅट इज Q⁻Q. S⁻x च्या जागेवर P, y च्या जागेवर Q. सो हिअर इज युअर फॉर्म्युला. आता हा KSP आहे, KSP पण त्यांनी सांगितलं की KSP ला काय कन्सिडर करा? LS. सो यू विल गॉट द फॉर्म्युला LS इज इक्वल टू P⁻P, Q⁻Q, S⁻
P+Q. So your correct answer is option A. स्टुडंट्स अतिशय सोपं आहे, स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट सॉल्व करणं अतिशय सोपं आहे, काहीच डिफिकल्ट नाहीये. यावेळेस आपण ज्यावेळेस आयोनिक इक्विलिब्रियाचे न्यूमेरिकल्स घेऊ तर त्या केसमध्ये तुम्हाला असे खूप सारे न्यूमेरिकल्स मी देईल, नका टेन्शन घेऊ. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. कॉन्जुगेट बेस ऑफ H2PO4 मायनस. ओके, H2PO4 मायनस चा कॉन्जुगेट बेस विचारला बाळांनो. H2PO4 मायनस याचा कॉन्जुगेट बेस विचारलाय ना, तर कॉन्जुगेट बेस याचा अर्थ काय, तर हा ऍसिड कन्सिडर करा आणि याचा कॉन्जुगेट बेस विचारलाय. हा जर ऍसिड आहे तर ऍसिडचा रोल काय, H+ डोनेट करायचा. सो याच्यातून एक H+ मायनस करा, तुम्हाला कॉन्जुगेट बेस मिळेल. मग याच्यातून एक H+ गेला तर उरला काय रे बाळांनो, HPO4. एक प्रोटॉन गेला की एक मायनस चार्ज वाढतो, म्हणजे ऑलरेडी एक मायनस होता, आता अजून एक मायनस वाढला, दॅट इज कॉल्ड -2 झाला बाळांनो. सो दिस इज अ कॉन्जुगेट बेस. हा आला तुमचा कॉन्जुगेट बेस. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. अमॉंग द फॉलोइंग द वन which can act as a both Bronsted acid as well as a Bronsted base. कोण आहे रे बाळांनो जो ब्रॉन्स्टेड ऍसिड आणि ब्रॉन्स्टेड बेस म्हणून, म्हणजे जो H+ ऍक्सेप्ट पण करू, H+ डोनेट पण करू शकतो, आणि ब्रॉन्स्टेड बेस म्हणजे H+ ला ऍक्सेप्ट पण करू शकतो. सो अशी स्पेसिस जी असते तिला एम्पोटेरिक स्पेसिस म्हणत असतात. काय म्हणतात, एम्पोटेरिक. आणि एम्पोटेरिकचं बेस्ट एक्झाम्पल आहे H2O. सो आहे का इथे, आहे. सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. द pH of 0.1 molar solution of the following increases in order of pH. pH च्या इन्क्रीजिंग ऑर्डरने, म्हणजे सगळ्यात पहिले येईल ऍसिडिक आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी येईल बेसिक आणि मध्ये येईल बाळांनो न्यूट्रल. चलो तर यांना इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा बघायचं दिलेल्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला एखादं ऍसिड किंवा एखादा बेस दिलाय का, कारण की ऍसिड आणि बेस यांचा पीएच, बेसचा पीएच सगळ्यात जास्त असतो, ऍसिडचा पीएच सगळ्यात कमी असतो. सो एक्झाम्पल मध्ये सगळ्यात पहिले ऍसिड बेस दिलाय काय बघून घ्या. NaCl सॉल्ट आहे, NH4Cl सॉल्ट आहे, NH4Cl सॉल्ट आहे, HCl अरे ऍसिड दिलाय. मग हे ऍसिड सगळ्यात शेवटी आलं पाहिजे, म्हणजे ऍसिडचा पीएच सगळ्यात कमी असतो. मग आहे का, ऑप्शन डी मध्ये आहे बघा HCl. सर याचा पीएच सगळ्यात कमी. आता उरलेल्या तीनचा सिक्वेन्स लावायचा. बघा घाई असेल तर तुम्ही डी टिक करून पुढे पळू पण शकतात, कारण की हेच आन्सर आहे. बाकीच्यांचा सिक्वेन्स बघायचा आहे, पण एक ऑप्शन बघा, तुम्हाला बी वाला पण ऑप्शन बघायला मिळतो. मग कन्फ्युजन होतं, अरे सर दोघं सारखे सारखे दिसतात, कसं करायचं. ऑब्विसली हा जर ऍसिड आहे तर याचा पीएच सगळ्यात कमी असेल. ओके, म्हणजे एक तर ऑप्शन बी असेल किंवा ऑप्शन डी असणार आहे करेक्ट. चलो बाकीच्यांचा सिक्वेन्स लावूया आपण. आपल्याकडे पहिला आहे बाळांनो NaCl. NaCl कशाचा बनला आहे, तर NaCl बनला आहे NaOH प्लस HCl चा. दॅट इज स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ऍसिड न्यूट्रल, दॅट इज pH इज इक्वल टू 7. त्यानंतर एक दुसरे एक्झाम्पल आहे NH4Cl. NH4Cl कसला बनला आहे, तर अमोनियम हायड्रॉक्साइड प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड, म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड याचा अर्थ काय झाला बाळांनो, pH इज लेस दॅन 7. त्यानंतर आहे बाळांनो NaCl. NaCl कशाचा बनलेला आहे NaCl, तर NaOH प्लस HCl, दॅट इज वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. म्हणजे झालं का pH ग्रेटर दॅन 7. सो सगळ्यात जास्त pH कोणाचा असेल, NaCl चा, बरोबर. इट्स pH इज ग्रेटर. त्यानंतर बाळांनो सगळ्यात कमी pH कोणाचा असेल, तर NH4Cl चा, ऍसिडिक सोल्युशन. त्यानंतर pH कोणाचा असेल, NaCl चा. ओके, मग आता कसं ठरवायचं सर जी करेक्ट आन्सर काय, तर बघा बाळांनो सगळ्यात कमी pH असेल HCl चा, बरोबर. HCl इज हॅव्हिंग अ लोएस्ट pH. त्यानंतर pH कोणाचा येईल, तर pH येईल बाळांनो ऍसिडिक सोल्युशनचा. ऍसिडिक सोल्युशन कोणाचं आहे, तर अमोनियम हायड्रॉक्साइडचं. सो कॉमा केला अमोनियम हायड्रॉक्साइड NH4Cl, सॉरी अमोनियम क्लोराइड NH4Cl. त्यानंतर pH कोणाचा येईल सरजी, तर न्यूट्रल वाल्याचा येईल, दॅट इज NaCl. आणि सगळ्यात शेवटी pH कोणाचा येईल, सगळ्यात ग्रेटर, दॅट इज NaCl.
सो करेक्ट आन्सर असेल तुमचा HCl, NH4Cl, NaCl, NaCN. आहे का सिक्वेन्स? HCl, NH4Cl, NaCl, NaCN. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. त्यामुळे याला असं घाई करून पळायचं नाही. ओके, करेक्ट आन्सर असेल बच्चा पार्टी तुमचा ऑप्शन बी, दॅट इज कॉल्ड HCl, NH4Cl, NaCl आणि NaCl. चल, here is your next question. बराच मोठा होता. Equimolar solution of following substance were prepared separately. Which one of the following record the highest pH? कोणाचा pH सगळ्यात जास्त असेल? ऑब्वियसली सगळ्यांमध्ये Cl 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 दिसतोय, म्हणजे सगळ्यांचा ऍसिड सेम आहे, दॅट इज HCl. फक्त आता राहिला प्रश्न कोणाचा बेस स्ट्रॉंग आहे, त्याचा pH स्ट्रॉंग असेल. मग बेस मध्ये जर तुम्ही बघितलं तर बेरियमचा बेस बेरियम हायड्रॉक्साइड BaOH2, ॲल्युमिनियमचा बेस ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड दॅट इज AlOH3, लिथियमचा बेस लिथियम हायड्रॉक्साइड दॅट इज LiOH आणि बेरिलियमचा बेस बेरिलियम हायड्रॉक्साइड. सो विच बेस इज स्ट्रॉंग? कारण की प्रत्येकासोबत तर ऍसिड आहे सर जी, HCl 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 आणि HCl. सो कोणाचा बेस सगळ्यात स्ट्रॉंग असतो? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए बेरियम. बेरियम हायड्रॉक्साइडचा बेस सगळ्यात स्ट्रॉंग असतो बाळांनो, कारण की जसं जसं तुम्ही डाऊन द ग्रुप जात असतात बेसिसिटी इन्क्रीज होत जात असते. सो बेरियमचा बेस सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असेल. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following salt will give the highest pH in water? कोणाचा pH हायेस्ट असेल रे बाळांनो वॉटर मध्ये? म्हणजेच थोडक्यात वॉटर मध्ये बनलेलं सोल्युशन हे बेसिक असलं पाहिजे तरच pH हायेस्ट असतो. कारण की ऍसिडिकचा pH सगळ्यात कमी दॅट इज 0 to 7, त्यानंतर न्यूट्रलचा pH असतो बाळांनो दॅट इज 7 आणि त्यानंतर बेसिकचा pH असतो दॅट इज ग्रेटर दॅन 7, 7 to 14 म्हणतो आपण त्याला. सो KCl आणि KOH KOH प्लस HCl सरजी स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ऍसिड, सोल्युशन मिळेल न्यूट्रल, म्हणजे याचा अर्थ pH 7. NaCl NaOH प्लस HCl सरजी स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ऍसिड, अगेन न्यूट्रल, सो pH become 7. Na2CO3 NaOH plus H2CO3. Yes, strong base weak acid, solution झालं basic, so pH is greater than 7. and last copper sulfate, copper hydroxide that is CuOH 2 times plus H2SO4, weak base strong acid, याचा अर्थ सोल्युशन झालं acidic, that is pH is less than 7. So your correct answer is option basic वाला, that is correct answer is option C. याचा pH बाळांनो सगळ्यात जास्त असेल. Here is your next question. Which of the following is an example of strong electrolyte? एक तर तो स्ट्रॉंग ऍसिड असला पाहिजे, एक तर तो स्ट्रॉंग बेस असला पाहिजे, एक तर तो सॉल्ट असला पाहिजे. सो बघा बरं याच्यापैकी एखादं दिसतंय का? भेटतंय ना मला ऑप्शन बी, इट्स अ स्ट्रॉंग ऍसिड. हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. दिस इज अ वीक ऍसिड आहे की नाही? हा वीक ऍसिड आहे. सॉरी इथं 3 नाहीये. हा वीक बेस आहे आणि हा वीक ऍसिड आहे. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. द रिलेशनशिप बिटवीन द पीएच अँड पीओएच इज, किती सोपा क्वेश्चन आहे. पीएच आणि पीओएच चं रिलेशन काय असतं? तर पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. मग ह्या जर पीएच ला मी इकडे पाठवलं तर पीओएच इज इक्वल टू 14 मायनस पीएच. आहे का बाळांनो असं कुठेतरी ऑप्शन मध्ये? आहे ना. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. When a solution contain equal concentration of hydrogen ion and hydroxyl ion, the pH will be around. H plus ion concentration आणि OH minus ion concentration जर सेम असेल तर त्या सोल्युशनचा pH असतो 7. त्या सोल्युशनला म्हटलं जातं बाळांनो न्यूट्रल सोल्युशन. ज्या सोल्युशन मध्ये H प्लस चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं त्या सोल्युशनला ऍसिडिक म्हणतो. ज्या सोल्युशनला OH चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं त्या सोल्युशनला आपण बेसिक म्हणत असतो आणि ज्यांच्यामध्ये दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असतं त्याला आपण न्यूट्रल सोल्युशन म्हणत असतो. अकॉर्डिंग टू द ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉ, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड इज गिवन बाय. ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉ काय सांगतो बाळांनो? द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज
स्क्वेअर रूट ऑफ Ka अपॉन सी, Ka अपॉन सी, किंवा डिग्री ऑफ डिसोसिएशन इज द स्क्वेअर रूट ऑफ Ka इंटू व्ही. आता बघा वरच्या पार्टी करेक्ट आन्सर काय असेल. असा ऑप्शन दिसतोय का तुम्हाला? सर Ka अपॉन सी तर एक पण ऑप्शन दिसत नाही. Ka इंटू सी आहे, नाही चालणार. Ka अपॉन व्ही आहे, नाही चालणार, कारण की Ka इंटू व्ही आहे. आणि सी अपॉन के पण नाही चालणार. सो ऑप्शन एच करेक्ट असला पाहिजे. का बरं? जर तुम्ही याला व्यवस्थित ब्रॅकेटच्या बाहेर काढलं, स्क्वेअर रूट आहे बाळांनो, सो के जर बाहेर आला तर त्याचा होऊन जाईल हाफ, आणि सी जर बाहेर आला तर इनवर्स होईल, दॅट इज मायनस हाफ. करेक्ट आन्सर असेल तुमचं ऑप्शन ए इज द करेक्ट वन. दिस इज अ करेक्ट ओस्टोअल डायल्यूशन लॉ. Any substance that can accept a proton is referred to as. प्रोटॉन एक्सेप्ट करणारा कोण? तर प्रोटॉन एक्सेप्ट करणारा बेस. अकॉर्डिंग टू हुज थेरी? अकॉर्डिंग टू द थेरी ऑफ लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थेरी. सो बघा बरं बाळांनो, आहे का ऑप्शन? इट इज अ बेस अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड अँड लॉरी थेरी. सो ऑप्शन सी इज द करेक्ट. जो प्रोटॉन एक्सेप्ट करतो त्याला आपण बेस म्हणत असतो. Here is your next question. Basic buffer solution is prepared by mixing. बफर सोल्युशन ऍक्च्युली दोन प्रकारचं असतं. एक असतं बाळांनो ऍसिडिक बफर, तर दुसरं असतं बच्चा पार्टी बेसिक बफर. ऍसिडिक बफर कसं बनतं? तर ऍसिडिक बफर मध्ये दोन गोष्टी असतात. एक असतं वीक ऍसिड, आणि त्या वीक ऍसिडचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस सोबत त्या वीक ऍसिडने तयार केलेला सॉल्ट. आणि बेसिक बफर कसं बनतं? इट्स अ वीक बेस प्लस वीक बेस चा सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. सो अशा पद्धतीने बेसिक बफर बनतं. सो बेसिक बफर मध्ये दोन गोष्टी इम्पॉर्टंट, एक तर वीक बेस आणि दुसरी गोष्ट त्या वीक बेसचा सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड सोबत त्यांनी तयार केलेला सॉल्ट. जसं फॉर एक्झाम्पल एक वीक बेस आहे अमोनियम हायड्रॉक्साईड. हा अमोनियम हायड्रॉक्साईड प्लस अमोनियम हायड्रॉक्साईड प्लस स्ट्रॉंग ऍसिड घेतलं HCl आणि दोघांनी मिळून बनवला सॉल्ट, दॅट इज अमोनियम क्लोराईड. सो अमोनियम क्लोराईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड या दोघांच्या मिक्सचरला म्हणतात बेसिक बफर. म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईडचा स्ट्रॉंग ऍसिड सोबतचा सॉल्ट आणि अमोनियम हायड्रॉक्साईड या दोघांच्या मिक्सचरला म्हटलं जातं बेसिक बफर. सो हियर इज युअर करेक्ट आन्सर बच्चा पार्टी ऑप्शन बी, वीक बेस and its salt with a strong acid. Okay, so here is your next question. Which one of the following buffer system helps to maintain the pH of a blood in the range of 7.36 to 7.42? pH मध्ये आपल्या ब्लड मध्ये देखील एक बफर काम करत असतो बाळांनो, ज्याला म्हटलं जातं कार्बोनिक ऍसिड प्लस बायकार्बोनेट अनायन. कार्बोनेट अनायन या दोघांचं मिक्सचर आपल्या बॉडीमध्ये ब्लड मध्ये बफरचं काम करतं. ब्लडचा पीएच चेंज होऊ देत नाही. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, H2CO3 and HCO3 minus. This is carbonic acid and this is bicarbonate anion. Here is your next question. Kidney stone is developed due to precipitation of insoluble. किडनी स्टोन कोणामुळे तयार होतो? तर बॉडीमध्ये खूप सारे ऑक्झलेट असलेले पदार्थ तुम्ही खाल्ले तर ते कॅल्शियम सोबत कंबाईन होऊन कॅल्शियम ऑक्झलेट बनवतात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीला होतो किडनी स्टोन. किडनीमध्ये स्टोन क्रिएट होतो, दॅट इज कॉल्ड किडनी स्टोन. अँड हियर इज युअर क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग तीर शो नाही, इट शो कॉमन आयन इफेक्ट. कोण कॉमन आयन इफेक्ट दाखवेल? फक्त क्वेश्चन मध्ये ओळखायचं काय की कोणत्या दोन अशा जोड्या आहेत की ज्यांच्यामध्ये कॉमन आयन बघायला मिळतो. आयदर इट मे कटायन और अनायन. दोघांमध्ये कटायन किंवा अनायन सारखा दिसला पाहिजे, त्याला म्हणायचं कॉमन आयन. फॉर एक्झाम्पल मी एक डी चं सॉल्व्ह करून दाखवतो. डी मध्ये आहे कॉपर +2 आणि OH- असे दोन आयन आहेत. तसं HCl मध्ये बघितलं तर Cl- आणि H+. ह्या दोघं जोड्यांमध्ये यात आणि यामध्ये कुठला एखादा आयन कॉमन दिसतोय का? तर नाही. याच्यात कॉपर 2+ याच्यात नाही येतो, OH- पण दिसत नाही, म्हणजे कुठलाही आयन कॉमन नाही. तुम्हाला फक्त एवढंच ओळखायचं आहे की या तिघांपैकी कोणामध्ये कॉमन आयन दिसतोय आणि आन्सर कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे. ओके स्टुडंट्स,
सो हे होते तुमचे इम्पॉर्टंट 25 क्वेश्चन्स MCQs ऑफ आयोनिक इक्विलिब्रियम. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केली. सो टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या स्टुडंट्स, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका. आणि येस, 25 क्वेश्चन्स कसे वाटले एकदा लाईक करायला विसरू नका बाळा. आणि चॅनलला सबस्क्राईब तर केलंच असेल तुम्ही. आपल्या चॅनलचं नाव आहे गुणवंत माई. येस, माझं नाव, हे चॅनलचं नाव आहे. आणि व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे स्टुडंट. सो व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करायचं आहे. भेटूया बच्चा पार्टी आपण नेक्स्ट सेशन मध्ये नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या आणि अभ्यास करा. बाय बाय.